लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपल्यासोबत वर्धा येथील एक ज्येष्ठ लहानू भक्त आहेत, जे ट्रेझरी ऑफिसला ऑफिसर म्हणून होते. तर दादाजी जय गुरु. जय लहानू जय गुरु. सर्वात आधी तुमचं नाव सांगा. बापूराव वागदरकर. मूळ गाव सागरा, कोणत्या जिल्ह्यामध्ये? तालुका वरोरा, हां. जिल्हा चंद्रपूर. अच्छा. आणि हल्ली मुक्काम आता तुमचा वर्धेला आहे. वर्धा. तर तुम्ही मला दादाजी एक सांगा की तुम्हाला श्री संत लहानूजी बाबांच्या ध्यास कसा लागला हे सांगा. मी वर्ध्याला ट्रेझरी ऑफिसर म्हणून आलो. हो. त्याच वर्षी 1990 सालामध्ये जो लहानूजी महाराजांचा कार्यक्रम होता, हो. त्यात 26 तारखेपासून 26 डिसेंबरपासून ते 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी हो. असा तो 7 दिवसाचा कार्यक्रम मी पहिल्यांदा अटेंड केला. हो. आणि मला त्यावेळेस अत्रे महाराज आणि बेलूरकर महाराज हो. या दोघांच्या सहवासातून जे काही मिळालं, हो. मला असं वाटलं की बा लहानूजी महाराजाजवळ खूप काही होतं. बरोबर. आणि तेच लोक सांगून राहिले, पण याच्याशी जुळलं पाहिजे. बरं. आणि ते जुळून झाल्यानंतर मग अनायसे अशोकराव सिंगम, भंडारी दादा आणि हे सगळे लोक असल्यामुळे हो. त्या मंडळाशी सुद्धा मी जुळलो आणि मग कार्यक्रमाला गेलो. तर कार्यक्रमाला फक्त कार्यक्रमाच्या दिवशी येवो, इतर दिवशी येवो नाही. आणि प्रार्थना मंदिरात आणि ग्रामगीता वाचनाचा कार्यक्रम वर्धेला चालू असल्यामुळे ग्रामगीता वाचायला दर रविवारी कुठेतरी बसायचं आणि ग्रामगीता वाचायचं. अशा कार्यक्रमातून लोकांशी संबंध जुळले आणि मग तिथून लहानूजी बाबांबद्दल माहिती केली आणि मग त्यांच्या वार्षिक कार्यक्रमाला तिथे टाकरखेडला यायला तयार झालो आणि वर्धेला अशा पद्धतीनं त्यांच्याबद्दल सुरुवात झाली. बरं, तुम्ही प्रत्यक्ष भेट त्यांच्याशी झालेली नाही. बरं, तुम्ही लहानूदास भैयाजी पावडे यांच्याशी कसे जुळले हे सांगा. माझा सब ट्रेझरी ऑफिसमधला जो क्लार्क होता, हो, तो एक दिवस मला सांगायला लागला, असं या तुमची आठवण करत आहे म्हणे भैयाजी, तुम्हाला भेटायचं आहे. तर मी म्हटलं मला कोणी भेटू शकतात. तर ते अनायसे एक दिवस येऊन मला भेटले वर्धेला. आणि त्याच्यानंतर त्यांनी लहानूजी महाराजाबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या संस्थांबद्दल दिली. तर संस्थानामध्ये चालत असलेल्या कार्याबद्दलची माहिती ऐकून मला असं वाटलं की हे निस्वार्थी काम आहे आणि हे करत आहे, तर त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायला काही हरकत. बरोबर. तर अशा पद्धतीने त्यांच्याशी संस्थानाशी जुळल्या गेलो. तेव्हा सुद्धा राहणं तुमचं वर्धेलाच होतं? वर्धेला. हेडक्वार्टर माझं वर्धाच होतं. अच्छा. मग तिकडे तुम्ही फक्त वार्षिक कार्यक्रमाला लहानूजी महाराज जात. आज तुमचं दादाजी वय काय आहे? 88 चालू आहे आता. 88 वर्ष. या जून एंडला ते संपून जाईल. सेवानिवृत्त सुद्धा वर्धा ऑफिस 96ला वर्धा ऑफिसमध्ये रिटायर झालो. तर तुम्ही प्रत्यक्षात जरी लहानूजी बाबांचं दर्शन घेतलं नसलं तरी तुम्हाला वंदनीय राष्ट्रसंतांचे विचार आणि लहानूजी बाबांचा जो काही महिमा तुम्हाला ऐकण्यात आला यांनी प्रभावित होऊन तुम्ही या सत्कार्यामध्ये सहभागी झालात आणि आस्थागायत तुम्ही आज सुद्धा या सत्संगामध्येच स्वतः सामील आहात. आणि जी काही अल्प माहिती तुम्ही थोडक्यात माहिती आपला जीवन परिचय सांगितला याकरता मी तुमच्या आभारी आहोत. जय गुरु. धन्यवाद. जय लहानूजी. श्री संत लहानूजी महाराज की जय.